महाराज संस्थान अंतर्गत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान एक महायज्ञ अभियान राबवण्यात आले आहे। बघा, दररोज लाखो लोकांना रक्ताची गरज असते। त्यामध्ये अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेतील रुग्ण, प्रसूतीतील माता, हिमोफिलिया, सिकल सेल ॲनिमिया, थॅलेसेमिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर पेशंट अशा अनेकांना आपण आपले रक्त देऊन जीव देऊ शकतो। म्हणूनच रक्तदानाला जीवनदान असे म्हणतात, नाही का? कित्येकांचा प्रश्न असतो की रक्तदानामुळे कमकुवतपणा येतो का? तर बिलकुल नाही। रक्तदानापूर्वी आपण उपवास केलेला नसावा आणि रक्तदानानंतर भरपूर फळे आणि ताजा आहार घ्यावा। रक्तदानानंतर आपले शरीर 12 ते 48 तासामध्ये नवीन रक्तपेशी निर्माण करत असतात। त्यामुळे रक्तदानानंतर कुठलाही कमकुवतपणा येत नाही। शिवाय रक्तदात्याच्या रक्ताची मोफत तपासणी त्या ठिकाणी होत असते। त्यामुळे रक्तदात्याला कुठला आजार आहे का हे त्यामध्ये समजत असते। रक्तदान कुणी करावं? तर ज्यांचं वय 18 ते 65 वर्ष आहे अशा निरोगी व्यक्तींनी रक्तदान केल्यास काही हरकत नाही। हिमोग्लोबिन 12.5 किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास तुम्ही रक्तदान करू शकता। रक्तदान कुणी करू नये? तर ज्यांना गंभीर किंवा रक्तसंसर्गजन्य आजार आहेत, हेपॅटायटिस बी, सी, कर्करोग, TB, HIV चे रुग्ण असेल किंवा प्रसूतीतील माता, गरोदर किंवा स्तनपान करणारी माता, ज्यांचे नुकतेच ऑपरेशन झालेले आहे अशा व्यक्तींनी रक्तदान करू नये। बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतो की रक्तदानामुळे कुठला संसर्गजन्य आजार होतो का? तर रक्तदान करताना आपण डिस्पोजेबल नीडल आणि सिरिंज वापरत असतो। त्यामुळे एका व्यक्तीला वापरलेली नीडल किंवा सिरिंज आपण दुसऱ्या व्यक्तीला वापरत नसतो। म्हणून तुम्हाला रक्तदानामुळे कुठलाही संसर्गजन्य आजार होणार नाही। असं म्हणतात, कृतयुगात ध्यान, त्रेतायुगात ज्ञान, द्वापारयुगात यज्ञ आणि कलियुगात दान ही सर्वश्रेष्ठ साधने आहेत। चला तर मग आपणही या रक्तदान एक महायज्ञात सामील होऊया आणि एक जबाबदार नागरिक असण्याचा मान मिळवूया। कारण समाजाचं आपणही काहीतरी देणं लागतं। श्री गुरुदेव।